निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून या परिषदेतच नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा या जाहीर केल्या जाण्याची चिन्ह आहेत। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेतून ते निवडणुकांच्या तारखा अधिकृत जाहीर करणार आहेत। शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरायला नाही पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांनी नंतर माफी सुद्धा मागितलेली आहे। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून उदय सामंतांनी सारवासारव केली आहे। चुकून एखादा शब्द निघाला असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। यावर राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वतः आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत याच्यावर विचार करायला हवा असं त्यांनी टोला विरोधकांना लगावला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच त्यांच्या ऑफिसचं नूतनीकरण केलेलं आहे। यामध्ये त्यांनी लावलेल्या फोटोंची चर्चा सध्या सर्वत्र रंगली। ऑफिसरमध्ये राज ठाकरेंसह फडणवीस, शिंदे, नितेश राणे आणि शरद पवार यांचे सुद्धा फोटो लागल्याचं दिसून येत आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारला नुकसानीचा प्रस्ताव पाठवला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता। यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले। सरकारने प्रस्ताव दिला नसता तर केंद्राचं पथक पाहणीसाठी आलं असतं का असा सवाल बावनकुळेंनी केलाय। तर ठाकरे वेळ मारून नेण्याचं काम करतायत अशी सुद्धा टीका त्यांनी केलेली आहे। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवरून रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप प्रत्यारोप होतात। याच दरम्यान निंबाळकरांनी फलटणमध्ये जाहीर सभेमध्ये हे आरोप फेटाळून लावले। सभा आटोपल्यानंतर निंबाळकरांचे महिलांनी पाय धुतले आणि त्यांची दृष्ट सुद्धा काढली। यावेळी निंबाळकरांना अश्रू अनावर झाले। मुंबई काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनामध्ये बैठक संपन्न होईल। काँग्रेसचे सर्व माजी मंत्री आणि कोअर कमिटी सदस्य उपस्थित राहणार असून मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। महायुतीच्या समन्वय समितीच्या सदस्यांची आज बैठक होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता शंभूराज देसाईंच्या बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। कंत्राटदारांची बिलं थकीत असल्यानं कंत्राटदार संघटनांनी कामावर बहिष्कार टाकला होता। येत्या 2 दिवसांमध्ये त्यांनी थकीत बिल मिळणार असल्यानं अधिवेशनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ऑक्टोबरचे 1,500 रुपये आजपासून बँकेमध्ये खात्यामध्ये येणार आहेत अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त डॉक्टर राजेश नार्वेकर यांचं नवी मुंबई आणि ठाणे अशा दोन्ही ठिकाणी मतदार यादीमध्ये आहेत का असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मतदार यादीमध्ये राजेश नार्वेकर यांचं नाव आहे तर ठाणे 148 मतदारसंघामध्ये सुद्धा नार्वेकरांचं नाव आढळल्याचं काळे यांनी सांगितलं। परतीच्या पावसामुळे भात शेतीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। शिवसेनेचे माजी मंत्री आमदार वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांना शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। भंडाऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली असून महाविकास आघाडीसोबत युती झाली नाही तर पूर्ण ताकदीनं स्वबळावर लढू असं आवाहन या बैठकीमधून करण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या 68व्या वर्धापन दिनाची सभा सोमवारी महाडमध्ये झाली। धोधो कोसळणारा पाऊस आणि चिखलाची तमा न बाळगता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे। नगर परिषद निवडणुकांचे वेध लागल्यानं आता सर्वच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। अशातच आता शिवसेनेनं भंडाऱ्याच्या पवनीमध्ये दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला होता। यामध्ये आमदार भोंडेकरांची सुद्धा उपस्थिती होती।